अध्यक्ष महोदय, बदलापूरमध्ये 9 जून 2025ला उघडकीस आलेली ही घटना, पोलिसांमार्फत छापे मारून करण्यात आलेली ही कारवाई आणि या कारवाईच्या अंतर्गत कैफ नावाच्या एका व्यक्तीवरती गुन्हा आपण दाखल केलेला आहे, त्याला आपण अटक केलेली आहे। सन्माननीय सदस्य उपाध्यायजी यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे या अनुषंगाने मी एक मात्र नक्की सांगेन की ह्या व्यक्तीवरती अशा प्रकारचे जवळपास 12 गुन्हे दाखल आहे आणि एक गोष्ट लक्षात आलेली आहे की असे अनेक रिपीट ऑफेंडर्स हे आपल्या राज्यामध्ये आढळून येत आहेत। आपण 2015 मध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री असताना गौवंश हत्यावरती आपण बंदी आणली, कायद्यामध्ये आपण सुधारणा केली आणि गेली 10 वर्ष जर का आपण या कायद्याच्या बाबतीमध्ये जर का आपण अंमलबजावणी पाहिली तर ही रिपीट ऑफेंडर्सना कुठली आता भीती राहिलेली नाही आणि ही बाब लक्षात आता ह्या व्यक्तीवरती देखील जवळपास 12 गुन्हे दाखल आहेत आणि तरीसुद्धा ह्या व्यक्तीवरती पुन्हा एकदा आपण गुन्हा दाखल केला। आता ही व्यक्ती अटक आहे। अन्य जे 2 आरोपी आहेत ते फरार आहेत, आपण त्यांचा देखील शोध घेतोय, लवकरच त्यांना देखील पकडण्यात येईल। आपली स्पेसिफिक जी मागणी आहे ती रास्त आहे, परंतु त्या अगोदर सर्वप्रथम या व्यक्तींच्या विरोधामध्ये हे जे आरोपी आहेत ह्यांना तिथून तडीपार केलं जाईल, ती तडीपारीची कारवाई ही केली जाईल, त्या दृष्टीने आपण ती पावलं आपण उचलू। दुसरा अध्यक्ष महोदय, एक गोष्ट लक्षात येते की भीती का नाही, रिपीट ऑफेंड का करतायत, कारण आता कायद्यानुसार याच्यामध्ये 5 वर्ष कारावास आणि फक्त 10,000चा ह्यांना दंड आहे। मला वाटतं जसा आपण याचा उल्लेख इथे केला आहे की गोवंश म्हटल्यानंतर किंवा गाय म्हटल्यानंतर आपण त्यांना आईचा आपण दर्जा दिलेला आहे आणि अशा वेळेस अशा पद्धतीचं जर का कोणी गोहत्या करत असेल आणि ते पण अनधिकृत जे काही कत्तलखाने आहेत त्यामध्ये ह्या गोष्टी जर का घडत असतील तर नक्कीच हा कायदा जरा कडक करणे तितकं आवश्यक आहे आणि म्हणून जे रिपीट ऑफेंडर असतील त्यांना किमान 10 वर्षाची तरी शिक्षा झाली पाहिजे, असा दृष्टीने आपण कायद्यात जे बदल करायचे आपण बदल करू आणि 5च्या ऐवजी जे रिपीट ऑफेंडर्स आहेत त्यांना 10 वर्षाची आपण तिथे कायद्यात आपण तरतूद करू आणि दंड देखील आपण त्याच्यामध्ये आपण वाढवू। आपली जी स्पेसिफिक मागणी आहे की ह्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या बाबतीमध्ये नक्कीच जे काही आदेशित केलेले आहेत त्याचं पालन मात्र नक्कीच होईल। एकंदरीत मकोका लावण्यासाठी जर का या बाबतीमध्ये तपासून घेतलं जाईल आणि कायद्या अंतर्गत जर का तरतूद असेल अशा ऑफेंडर्सवरती मकोका लावण्याची तर नक्कीच मकोकाची देखील कारवाई ही केली जाईल। आणि एक मात्र नक्की सांगेन, राज्यामध्ये अशा पद्धतीने अनधिकृत कत्तलखाने चालवून गोहत्या कोणी करत असेल ह्या सगळ्या अनधिकृत कत्तलखान्यांवरती देखील एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, मी सभागृहाला आश्वासित करतो। महोदय धन्यवाद। येस बदलापूरमध्ये जसं झालंय तेच आरोपी रिपीट झालेत, तसंच संगमनेरमध्ये सुद्धा झालं होतं। तर या बाबतीत मी प्रश्न केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना जी अधिकाऱ्यांनी माहिती दिली का MPD अंतर्गत एकावरती कारवाई केली, त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। माझं असं मंत्री महोदय आपल्याला विनंती राहील का अधिकारी सुद्धा ज्यावेळेस आपल्याला उत्तर पाठवता ते चुकीचं उत्तर पाठवता, मी ती मागणी केली आहे का ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती पाठवली त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि ज्या हद्दीमध्ये गोवंश कत्तलखाने सर्रास सुरू आहे तेथील पोलीस अधिकाऱ्यांना आपण जबाबदार धरून त्यांच्यावरती काही कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, सदरचा प्रश्न बदलापूरकडचा आहे, परंतु सन्माननीय सदस्य अमोलजी खताळ यांनी त्यांच्या मतदारसंघामधला किंवा त्यांच्या भागामध्ये इथे प्रश्न मांडला आहे। नक्कीच तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली याची चौकशी करण्यात येईल, माहिती घेण्यात येईल आणि जे मगाशी मी उल्लेख केला की रिपीट ऑफेंडर्स जे आहेत आपल्याला कायद्यात ती बदल करावे लागेल, कायद्यात तो बदल करावा लागेल। आता रिपीट ऑफेंडर्सना तशी कुठली कडक कारवाई आपण करू शकत नाही आहोत, कायद्यात ती तरतूद नसल्यामुळे नक्कीच आपण ती कायद्यात तरतूद आपण लवकरात लवकर करू आणि रिपीट ऑफेंडर्सना कडक शिक्षा करण्यासाठी म्हणजे आपण आता 5 वर्षाची आहे, रिपीट ऑफेंडर्सना आपण 10 वर्ष आपण करायचा विचार आपण करतोय। आपल्याकडे देखील जे काही तिथे अनधिकृत कत्तलखाने असेल किंवा जी काही गोहत्या होत असेल ती थांबवण्याकरता तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ते तिथे निर्देश दिले जातात। अध्यक्ष महोदय, बदलापूरच्या घटनेसंदर्भात ही असलेली लक्षवेधी आहे। या बदलापूरच्या प्रकरणामध्ये
सन्माननीय सदस्य महोदयांनी जी माहिती मागितलेली आहे सर्वांना देता येणार त्या नाही. अनुषंगाने अध्यक्षांनी याच्यामध्ये असलेले जे आरोपी वेळ आहेत, ठरवून दिलेली आहे, त्यांची त्या नावं वेळेमध्ये ही लक्षवेधी पूर्ण कैफ घ्यायचे आहे. मंसूर शेख, सदस्यांनी सहकार्य करावे. कैफ मंसूर शेख, मंसूर शेख, त्यानंतर उदाली उर्फ सैफ मंसूर शेख, अशा पद्धतीचे हे 3 आरोपी या बदलापूरच्या घटनेमध्ये आहेत. सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की राज्यामध्ये असे रिपीट ऑफेंडर्स, आपण उत्तरामध्ये या घटनेसंदर्भात उल्लेख करत असता किंवा उत्तर देत असताना आपण नमूद केलेलं आहे की रिपीट ऑफेंडर्स म्हणजे हा जो कैफ मंसूर शेख जो आहे त्याच्यावरती 12 अशा पद्धतीचे गुन्हे मागच्या 2016 पासून ते 25 पर्यंत दाखल आहेत. म्हणून हे असे जे रिपीट ऑफेंडर्स आहेत यांच्यावरती ही कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कायद्यात तो बदल करणं आवश्यक आहे. तो बदल पुढच्या अधिवेशनापर्यंत आपण तो बदल आपण करू असं मी सभागृहाला आश्वासित करतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी जो इथे मांडला आहे की गोरक्षक म्हणजे एकंदरीत काही अशा NGOs आहेत, काही अशा संस्था आहेत ज्या गोवंशावरती ज्या हत्या होत आहेत त्या थांबवण्याकरिता, आपल्या गोमातेचं रक्षण करण्याकरिता ते सुमोटो तिथे काही माहिती पोलिसांपर्यंत पुरवत असतात. अनेक अशा वेळेला घटना लक्षात येतात की गोरक्षकांच्या माध्यमातून, अशा संस्थांच्या माध्यमातून अशा गोहत्या झालेल्या ट्रक पकडले गेलेले आहेत किंवा तिथे एक चांगली इंटेलिजन्स त्यांची देखील उभी आहे. तर अशाच्या माध्यमातून पोलिसांसोबत त्यांचं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. या दृष्टीने आवश्यकता नक्कीच ते कोऑर्डिनेशन केलं जाईल आणि त्यांच्याकडनं ज्या काही माहिती येतील त्या जर का कायद्याची पायमल्ली करून कोणी तिथे गोहत्या करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल आणि एकंदरीत त्यांना आय कार्ड देता येतं की नाही यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. मला वाटतं आमचं सरकार, अध्यक्ष महोदय, आमचं सरकार गोहत्येच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे आणि या बाबतीमधील जे काही गुन्हे घडत आहेत, अशा जे काही गुन्हे घडत आहेत ते थांबवण्याकरिता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामधील जे काही अनधिकृत कत्तलखाने आहेत ह्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह घेतली जाईल. अध्यक्ष महोदय, शेवटी गोमातेचं रक्षण करण्याकरिता मला वाटतं पशुवैद्यकीय विभागामार्फत आपण गोशाळा देखील उभ्या करतो. काही संस्था आहेत ज्यांच्या गौशाळा आहेत, त्या गौशाळा उभारणी करण्याकरिता आपण संस्थांना देखील आपण शासनाला मदत करत असतो. त्यामुळे एकंदरीत अर्थातच गोहत्या थांबवण्याच्या दृष्टीने किंवा त्यांचं पालन पोषण करण्याच्या दृष्टीने जेव्हा एखादी गाई समजा दुधाळ गाई नसेल आणि त्याचं पालन पोषण करायचं असेल त्यासाठी ह्या गौशाळा आहेत. मी मगाशी उल्लेख केला, अनेक अशा संस्था आहेत ज्या याच्यामध्ये कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये चांगलं काम करतायत, त्यांना देखील ताकद देण्याचं काम हे आमचं सरकार नक्कीच करेल. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या काही गोहत्या होत आहेत त्या देखील अध्यक्ष महोदय थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी ती दुधाळ नाही आणि म्हणून त्यांना मारणं हे अजिबात सहन केलं जाणार नाही आणि म्हणून आमची भूमिका ही स्पष्ट आहे. जे कोणी कायदा मोडीत आणतायत त्यांच्यावरती कारवाई करत असताना कायद्यामध्ये जे बदल करणं आवश्यक आहे त्यांच्यावरती अजून कडक कारवाई होण्याच्या दृष्टीने ती पावलं उचलली जाते. सन्माननीय सदस्य उपाध्यक्ष यांनी जी यादी आहे ते पत्रावर ठेवणार आहेत, त्यांनी ती यादी माझ्याकडे द्यावी. अनधिकृत कत्तलखान्यांवरती कारवाईचे आदेश आजच्याच दिले जातील. चला शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य यांनी इथे प्रश्न उपस्थित केला आहे. मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. त्यांनी कायद्यामध्ये बदल करण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे कारवाई केली जाईल आणि मी सन्माननीय सदस्यांना आश्वासित करतो यामध्ये कारवाई करत असताना कुठलीही दिरंगाई होणार नाही आणि शक्य असल्यास जर का कायद्याच्या नुसार कारवाई करत असताना शक्य असल्यास जर का कायद्यात बसत असेल तर त्या रेस्टॉरंट्स तिथे लायसन्स देखील रद्द करण्यात येईल.